ते नव मी जरा अतिच केलं काय. म्हणजे कामिनी आजी आणि रागिनी मॅडम तसं वयाने आपल्यापेक्षा लई मोठे आहेत त्या. त्यांच्या संग असं करायचं म्हणजे मला चुकीचंच वाटत होतं. काही चुकीचं नाहीये तुझं, तू बरोबर केलंस. मोठी माणसं सुद्धा चुकतात, तेव्हा लहानांनी त्यांना समजवायचं असतं आणि त्यांना कळेल अशा भाषेत समजवायचं. आणि त्या तिघी काय धुतल्या तांदूळासारख्या नाहीये. हे बाकी बरोबर बोललास तू. खरं म्हणजे हे सगळं की नाही अन्नपूर्णा आजींच्या समोर व्हायला पाहिजे होतं, मग तर लय मजा आली असती. कशाला? आता त्यासनी जे समजवायचं होतं ते आपण समजवले. आता एखाद्याला फक्त आपण समजवू शकतो, स्वतःत बदल करायचा की नाही तो त्याचा प्रश्न आहे. अरे जाऊ दे ना, तुम्ही पण कोणाबद्दल बोलत बसलाय? नवीन वर्ष येत आहे, जरा छान त्याचं स्वागत करूयात ना. चला कुठेतरी फिरायला जाऊया. चालतंय की. अहो अभ्यास आला ग आला, हिचा अभ्यास आडवा आला. अगं कमळे, मला सांग, ह्यो दिवस ह्यो क्षण परत येणार आहे का मला सांग. आणि तुझा अभ्यासाचं कौतुक आंबासनी नको सांगूस. तू चांगल्या मार्कानं पास होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि आमचा सगळ्यांचा ह्याच्यावर विश्वास आहे. अभ्यास महत्वाचाच आहे साहेबा, पण तो म्हणतो ते पण बरोबर. आजचा दिवस परत नाही ना. चल ना. कमळे अगं चल की जाऊया. ठीक आहे, येतो. चला. खरं ऋषी सर, जायचं तरी कुठं? म्हणजे असं बोंबलत कुठं फिरायचं आहे? बोंबलत कशाला जायचं, शांतपणे जाऊयात ना. तू लोड घेऊ नको. आमच्या गावाकडची बोलायची पद्धत आहे ती. हा हा, तू लोड घेऊ नको. तू गाडी चालव. चल चल. काय ग, आजचा विषय एकदम नादेबाज झाला ना राव. म्हणजे बघा की पार्टी पण झाली, देवाचं दर्शन पण झालं, सगळं कसं एकदम मनासारखं झालं बघा. सगळं एकदम मनासारखं झालंय. पण चला आता लय दमलोय. काय जायचं काय? थांबा थांबा थांबा, 2 मिनिटं थांबा, लगेच आलो. ही कुठे गेली आता? येणार की येते. काय ग कमळे, कुठे गेलतीस आणि हे काय आणलंस? सांगतो, गेलं वर्ष लय खास होतं. म्हणजे माझ्यासाठी तर आयुष्य बदलून टाकणारच होतं. चांगलं बिघडलं, वाईट बिघडलं. पण मागच्या वर्षात जर तुम्ही सगळी सोबत नसता तर हे वर्ष स्पेशल झालंच नसतं. निंगे, गावाकडनं इकडे आलो तेव्हा बंड्यानं आबांनी आपल्याला साथ दिली. पण इथं आल्यावर ह्या परक्या मुलखात तू नसतेस तर माझं काय झालं असतं? अगं कवा कवा सावली बी आपली साथ सोडते, पण तू माझी साथ कवा सोडली नाहीस. निंगे, तू आहेस म्हणून ही कमळी. थँक्यू. नाही, कमळी आहे म्हणून ही निंगी आहे. आईबा गेल्यानंतर तू, आबा, सरू काकी नसती तर आमचं काय झालं असतं ग? उगाच थँक्यू म्हणून मला पर्क करू नकोस. परका ना तुला कवाच नाही. हे घे, माझ्या हातानं बनवलंय तुझ्यासाठी. आवडलं? लय आवडलं मला. पंड्या, मला सक्का भाऊ नाही, पर तू असताना मला त्याची गरज बी नाही. तूच माझा पाठीराखा आहेस. गावातलं सगळं सोडून इथं कॅन्टीन मध्ये भांडी घासायला बी तयार झालास. कुठलीच तक्रार केली नाहीस. पंड्या, लोकांना जे म्हणायचंय ते म्हणू दे, पर माझ्यासाठी तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. थँक्यू. कमळे, एक भाव म्हणून मी तुम्हाला काय देऊ शकलो ग? ना घरदार ना पैसा अडका. पण एवढं मात्र करू शकतोय की. आणि कामाचं काय? अगं माझ्या 2 बहिणी खुश तर मी खुश. उलट त्या देवाचं मी 10 आभार मानेन, मला या सोन्यासारख्या बहिणी दिल्या. साहेबा सर, हे तुमच्यासाठी. हे आणि काय कशाला आता माझ्यासाठी? कशाला काय? हे बघा, मी बनवलं असलं तरी रेसिपी तुमच्या आईची आहे. होय, ऋषी सरांच्या मदतीनं मी त्यासनी फोन करून विचारली रेसिपी.
साहेबा सर, अहो ऋषी सर जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतं मॅचच्या वेळेला तुम्हीच आमच्या मदतीला धावून आला. तुम्हीच आमचा भाऊ, मित्र, पाठीराखा सगळा झालास. ती मॅच आमच्यासाठी किती महत्वाची होती हे तर तुम्हाला चांगलंच माहित आहे. तेव्हा जिंकलो नसतं तर आम्ही दोघी इथं नसतो. आम्ही इथं शिकतोय त्यामागं तुमच्या मदतीचा लई मोठा वाटा आहे. थँक्यू साहेबा सर. अगे पाया काय असं कुठं असतंय बे? बस तिथं. काय आतापर्यंत माझी आई आणि मी आम्ही दोघच होतो एकमेकासाठी. पण ऋषी, आज मला ना एक धाकटी बहीण मिळाली बरं का. तू शिक, तुला पाहिजे तेवढं शिक, पाहिजे तेवढं कष्ट कर. यो साहेब आहे तुझ्या पाठीशी. ऋषी सर, तुमच्याबद्दल काय आणि किती बोलू. गेलं वर्ष जर जास्त स्पेशल झालं असेल तर ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात की नाही देवासारखं आलाय बघ. गावात येऊन तुम्ही जर माझं लगीन मोडलं नसतं तर आज मी इथं उभं नसतो. तेव्हा खरं मी चिडलो तुमच्यावर, त्यासाठी मला माफ करा. आबासने बी तुम्ही समजवलं म्हणून त्यांनी मला मुंबईला पाठवलं. आणि इथं आल्यावर तर पावलं पावली तुम्ही मला साथ दिली. तुम्ही नसता तर ही कमळी काहीच करू शकली नसती. या परक्या शहरात कुणावर बी विश्वास ठेवणं लय कठीण आहे. पण मी तुमच्यावर डोळं झाकून विश्वास ठेवू शकतो. तुम्ही माझ्यासाठी तुळजाईनं पाठवलेला माणूस आहे. ऋषी सर, थँक्यू. हे तुमच्यासाठी. माझ्या आबांनंतर तुम्हीच आहे माझ्यासाठी देवाचा माणूस. हे आबांनी मला दिलं होतं. म्हणलं तुझ्या संग ठेव, म्हणजे देव तुझ्या सोबत आहे असं तुला वाटेल. पण आता मला हे तुम्हासनी देव असं वाटतंय, कारण तुम्ही माझ्यासाठी देवाचा माणूस आहे. त्यामुळे मी एवढं काहीच केलं नाहीये. उलट तू मला इन्स्पायर केलंस. काय तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी एवढा रिस्पेक्ट बघून ना, मला नाही माहिती मी काय बोलू आता. स्पीचलेस. कोणीतरी, स्पेशली एक मुलगी, डोळे झाकून आपल्यावरती एवढा विश्वास ठेवते, यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं. तू खरं तर माझ्यातला चांगला माणूस घडवलायस. सो थँक्यू फॉर दॅट. मग चला, या नवीन वर्षात बी आपण एकमेकांना अशीच साथ देऊया आणि हे वर्ष बी असं स्पेशल बनवूया. चालतंय ना? चालतंय की?